अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण तातडीनं लागू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी नागपुरात लक्षवेधी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। यशवंत स्टेडियम ते संविधान चौक असा हा मोर्चा काढण्यात आला। यात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन मोर्चा समिती नागपूर यांच्या नेतृत्वात मंगळवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास यशवंत स्टेडियम धंतोली इथून संविधान चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मांग, मातंग, चर्मकार, वाल्मिकी, मेहतर, खाटीक, मांग गारोडी, मादिगा, डक्कलवार यांच्यासह विविध लाभवंचित अनुसूचित जाती समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। आरक्षणाचा लाभ सर्व समाज घटकांना समन्यायी पद्धतीने मिळावा यासाठी उपवर्गीकरण आवश्यक असून महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली। या आंदोलनासाठी हिंद दलित महासंघ, महाराष्ट्र मातंग एकीकरण समिती, चर्मकार सेवा संघ, अखिल भारतीय वाल्मिकी महासभा, हिंद मातंग प्रतिष्ठान, लहुजी शक्ती सेना, अण्णाभाऊ साठे स्मारक ट्रस्टसह अनेक सामाजिक संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिला होता। हा लढा सामाजिक न्याय, समान संधी आणि आरक्षणातील समन्यायी वाटपासाठी असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलं। सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 रोजी जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने आपलं अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणात हे जे आहे आरक्षण लागू करायला पाहिजे। त्या आरक्षणामध्ये आमच्या समाजाला 58 जातीतल्या समाजाला कोणताही अन्याय होऊ नये। या अन्याय झाल्यास आम्ही कुठल्याही प्रकारचं सहन करणार नाही। आम्ही अनेक वर्षापर्यंत आम्ही सगळ्या सवलतीपासून वंचित आहोत। महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या ज्या काही सवलती आहेत त्या 58 जातीपर्यंत अजूनही पोहोचलेल्या नाहीत। कमी जास्त प्रमाणात का होईना, परंतु फार म्हणजे शिक्षणाचं क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा आमच्या समाजांचा 58 जातीच्या समाजाचा कुठलाही म्हणजे विचार झाला नाही। हा मोर्चा आमचा हक्काचा मोर्चा आहे आणि आम्ही वर्गीकरण झालं पाहिजे त्यासाठी हा मोर्चा पूर्ण बहुजन महासंघ, वाल्मिकी समाज, मातंग समाज, मांगारोडी समाज या सगळ्या समाज 58 जातीचे लोक मिळून हा मोर्चाचं आम्ही आयोजन केलेलं आहे।